आज महाप्रबोधन यात्रेची सभा वाशिम जिल्ह्यामध्ये संध्याकाळी संपन्न होत आहे आणि तत्पूर्वी आपल्या सगळ्यांशी पत्रकारांशी संवाद साधावा म्हणून या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे। वाशिम जिल्ह्याचे अनेक मुद्दे मी संध्याकाळी मांडणार आहे। इथल्या लोकप्रतिनिधींच्या संदर्भाने असतील किंवा इथल्या एकूण जिल्हा प्रशासनाच्या संबंधाने असतील, परंतु राज्यभरातल्या ज्या काही घडामोडी घडत आहेत त्यामध्ये काल आम्ही अकोला येथील पीडित मुलीला भेट द्यायला शिवसेनेच्या वतीने आमचे अकोल्याचे आमदार नितीन बापू देशमुख यांच्यासह आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांच्यासह गेलो होतो। तुमच्या घरात मुले बाळे गोष्ट ऐकिना झाले, चांगले अभ्यास करीना झाले, ते चिंता तुम्हाला लागले का? त्यांचे वैयक्तिक जातक सांगते की पुढे त्यांनी विद्याभ्यास करतेच काय नाही। लवकरच ॲस्ट्रोलेट ॲप डाउनलोड करा आणि आमच्या सोबत संपर्क पावा। पहिला कॉल बिलकुल फ्री आहे तुमच्यासाठी। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सतत उघड्यावर पडताना दिसतोय आणि गृहमंत्री म्हणून सातत्याने देवेंद्रजी कम्प्लीटली नापास झालेले आहेत हे स्पष्ट होतंय। आज सकाळची बातमी अजून अस्वस्थ करणारी आहे। येरवडा कारागृहामधून कुख्यात गुंड आशिष हा फरार झाला। आम्ही वारंवार कारागृह प्रशासन आणि एकूण जी पोलीस खातं आहे यातल्या त्रुटी दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांना सांगतोय की याच्यात सुधारणा झाली पाहिजे। पण अडचण काय होतीये की म्हणजे अगदीच कैद्यांना पाकिटं देताना पोलीसच कशी मदत करतात याचा व्हिडिओ अख्खा पोस्ट केला, पण त्याच्यावरची काही कारवाई आम्हाला दिसत नाही। ड्रग्ज रॅकेट प्रकरणामध्ये ज्या डीन संजीव ठाकूरच्या नार्को टेस्टची मागणी केली त्या मागणीवर मी आजही ठाम आहे। चौकशी समितीच्या अहवालामध्येही डीन संजीव ठाकूर हे कम्प्लीटली दोषी आढळलेले आहेत, पण अजूनही त्यांची अटक होत नाही। डीन संजीव ठाकूर कोणाच्या आशीर्वादाने बाहेर आहे हे एकदा सरकारने सांगितलं पाहिजे, कारण सरकारचीच समिती सांगते की ते निर्दोष आहेत म्हणून। पोलीस खातं काय पद्धतीने राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था आहे की नाही हे आपल्या समोर अनेक उदाहरणं घडत आहेत। त्यातली त्यात महिला असुरक्षेचा मुद्दा हा प्रामुख्याने पुढे आलाय। मी कालही त्याच्यावर बोलले, पुन्हा रिपीट नाही करणार, परंतु सगळंच पोलिसांनी बघायचं का? मग मुलींनी आत्मनिर्भर कधी व्हायचं? असं जर सरकार पक्षातल्या महिला पुढारी बोलत असतील तर त्यांनी हे समजून घ्यावं की ज्या घटना अकोल्यात घडलेल्या आहेत या सगळ्या घटना मी डिसेंबर 2022 पासूनच्या घटनांचा एकूण पाढा वाचला। त्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये सगळ्या घटना शाळकरी मुलींसोबत घडल्या आहेत आणि एक घटना ही अंध महिलेच्या संदर्भात घडली आहे। विशेष या सगळ्या काळामध्ये पालकमंत्री हे दस्तूर खुद्द राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसजी होते। म्हणजे फडणवीस साहेब पालकमंत्री असताना सुद्धा महिलांवर किती अन्याय अत्याचार होऊ शकतात आणि सरकार पक्षातल्या महिला पुढारी सांगतात की सगळंच पोलिसांवर आणि सरकारवर कसं सोडतात, त्यांनी आत्मनिर्भर व्हायला पाहिजे। तुम्ही मला सांगा की 5 वर्षाचं 7 वर्षाचं लेकरू त्याने काय आत्मनिर्भर व्हायचं? त्याने काय मोबाईल वापरायचा? कल्याणमध्ये 7 वर्षाच्या चिमुरडीला भुसकण्यात आलं। तिसऱ्या दिवशी तिच्याकडे जेव्हा आम्ही कुटुंबियांना भेटायला गेलो तर तिसऱ्या दिवशीचा नैवेद्य म्हणून त्या लेकराच्या फोटोसमोर मॅगी, फ्रुटी आणि चॉकलेट्स ठेवलेले होते। एवढ्या छोट्या बाळावर अमानुष अत्याचार होतात, गृह खातं करतं काय? बरं, कैद्यांना पुन्हा सरकारी जावयासारख्या वागणुकी दिल्या जातात। आजच्या येरवडा कारागृहातल्या घटनेने पुन्हा एकदा गृह खात्याचे वाभाडे निघाले आहेत। गृह खात्याचा वचक नाही, तुरुंग प्रशासन हा पूर्ण विभाग हा गृह खात्याच्याच अधीन असतो। त्यामुळे कारागृह निरीक्षक, महानिरीक्षक ही सगळी मंडळी करतात तरी काय? या मोठमोठ्या कारागृहातनं जे कैदी आहेत, जे कुख्यात गुंड आहेत, गंभीर गुन्ह्यांचे आरोपी आहेत, या गंभीर गुन्ह्यांच्या आरोपी असणाऱ्या कैद्यांकडे मोबाईल कसे जातात? त्यांना सुविधा कशा मिळतात? म्हणजे जेल हे कैद्यांचं नंदनवन व्हायला कारणीभूत कोण आहे? ह्याचं उत्तर एकदा गृहमंत्र्यांनी दिलं पाहिजे। गृहमंत्र्यांना काही प्रश्न विचारले की ते म्हणतात तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही आणि आम्ही तुमचं तोंड बंद करू। तोंड बंद करू म्हणजे काय? खोट्या केसेस टाकू का?
प्रश्न विचारण्याचा अधिकार आम्हाला नाही म्हणजे मग काय फक्त तो व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या यांनाच आहे का? आम्ही या राज्याचे नागरिक नाही आहोत का की आम्ही कझाकिस्तान आणि युगोस्लावियातनं मागवलेले आहोत? आम्ही प्रश्न विचारायचे नाही म्हणजे कोणी विचारायचे? आणि गृह खात्याचे जर हे सगळे पोलीस म्हणजे पोलीस यंत्रणेच्या किती घटना समोर येतात बघा की बीडच्या जाळपोळीमध्ये सकाळी आमदार प्रकाश सोळंके यांच्या घर पेटवलं जातं आणि त्यानंतर 4 ते 5 तासाच्या गॅप नंतर आमदार संदीप क्षीरसागरांचं घर आणि राऊतांचं हॉटेल पेटवलं जातं. मधला एवढा मोठा काळ असताना सुद्धा कायदे सुव्यवस्थेची काळजी म्हणून अधिकची पोलीस कुमक तिकडे का मागवली गेली नाही? या प्रश्नावर ते काहीच बोलत नाही. म्हणजे गृहमंत्र्यांना सेफ साईड करण्याचा सगळीकडून प्रयत्न सगळ्या पातळीतनं केला जातो आणि गृहमंत्री लवकर बोलायला येत नाहीत. पोलीस खातं हे फक्त काय राज्यातली कायदा सुव्यवस्था सोडून फक्त आणि फक्त ते निष्ठावंत शिवसैनिकांवर खोट्या केसेस दाखल करण्यासाठी आहे का? की पोलीस खात्याचा वापर हा फक्त आणि फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना त्यांच्यावरती केसेस दाखल करणे, पक्ष फोडण्याच्या कारवाया करणे आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या यंत्रणा हेरगिरी गुप्त हेरगिरी यासाठी म्हणून त्यांनी वापरायचं ठरवलंय का? की ज्यामुळे गृह खात्याला कायद्या सुव्यवस्थेकडे लक्ष द्यायला वेळ नाही. हा फार महत्त्वाचा गंभीर मुद्दा आहे ज्यावरती बोललं गेलं पाहिजे. काल अजून एक मुद्दा घडलेला होता ज्यावर सन्मान्य संजय राऊत साहेबांनी ट्विट केलं होतं आणि त्या ट्विटच्या नंतर बरीचशी चर्चा झाली. खरं तर सन्मान्य संजय राऊत साहेबांनी कुणाचंही नाव ट्विटमध्ये घेतलं नव्हतं, तरीही भाजपने उडता तीर अंगावर घेतला आणि उडता तीर अंगावर घेत सांगितलं की तुम्हाला काय करायचे. बरं त्यात नेता कोण आहे हेही म्हटलं नव्हतं. तोपर्यंत अजून एकाने म्हटलं बावनकुळे साहेब तर तिकडे फिरायला गेले होते. अरे आम्ही काहीच बोललो नव्हतो आणि आता ती जबाबदारी तुमची आहे की मग ते गेले होते. तर आम्ही एवढंच म्हणतोय की त्यांनी व्यक्तिगत आनंद निश्चितपणे साजरा करावा, पण राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर असताना इथे तुमच्याच पक्षाच्या गृहमंत्र्यांना कोण समजावून सांगणार? प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमची जबाबदारी आहे एवढंच आम्ही बोलतोय. यात मिरच्या लागण्यासारखं काय आहे? पण यावरून जे काही त्यांनी चिल्लर चाळे केले त्यावर मी पुन्हा अजून संध्याकाळी बोलेन. तुर्तास वाशिमचा अजून एक महत्त्वाचा मुद्दा की वाशिममधलं हे एकूण जे क्षेत्र आहे वाशिमचा जिल्हा हा सोयाबीन उत्पादकांचा जिल्हा आहे. असं असतानाही इथे सोयाबीनच्या शेतकऱ्यांची आत्ताची परिस्थिती जी अत्यंत गंभीर आहे. यामध्ये 2014चा जो भाव होता जो की 2023ला भाव हा काय 4 ते 5 हजार रुपये क्विंटल 4,500 रुपये क्विंटल हा भाव. त्यानंतर उद्धव साहेब मुख्यमंत्री असतानाचा भाव 7 ते 10 हजार रुपये प्रति क्विंटल. एकूण या सगळ्यांची परिस्थिती जर पाहिली उद्धव साहेब असतानाचा भाव आत्ताचा भाव, बरं या सगळ्यांच्या मध्ये एवढं सोयाबीन आत्ता येणार आहे पुढच्या महिन्यामध्ये. तुरीचं क्षेत्र आहे, तूर पुढच्या महिन्यामध्ये आपली शेतकऱ्याची बाजारात येईल, पण ते भाव पाडायचेत की काय सरकारला? कारण आपली तूर आणि सोयाबीन बाजारात येण्याच्या आधीच जर तुम्ही बाहेरून तूर सोयाबीन आयात करणार असाल तर एका अर्थाने तुम्ही इथल्या शेतकऱ्यांवर अन्याय करताय की जो शेतकरी आधीच आसमानी संकटाने बेजार झालाय त्याला पुन्हा सुलतानी संकटामध्ये अडकवण्याचा प्रयत्न होतोय. त्यातही त्यांची जी पीक विम्याची अग्रिम रक्कम आहे ती अग्रिम रक्कम अजूनही त्यांच्या खात्यांमधून जमा झालेली नाही, ज्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने वारंवार आंदोलनं उभी केलेली आहेत आणि त्यावर आम्ही भविष्यातही लढत राहू. पण या निमित्ताने वाशिममध्ये एकूण शेतकऱ्यांशी बोलताना चर्चा करताना आम्हाला हे जाणवतं की पीक विम्याचा प्रश्न, तूर आणि सोयाबीनचे भाव याची परिस्थिती काय झाली आहे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा तो इथल्या ट्रान्सफॉर्मर आणि वीज क्षेत्राशी संबंधित. एकीकडे सरकारचे जे वीज वितरण महामंडळ सांभाळणारे खाते आणि त्याचे मंत्री असं सांगतायत की आम्ही कोणाकडूनही आम्ही जबरदस्ती करत नाही आहोत शेतकऱ्यांवर. पण मी गेली 2 दिवस या सगळ्या पूर्ण परिसरात आहे आणि सगळ्यांशी माहिती घेते, शेतकऱ्यांशी बोलते, तेव्हा असं लक्षात येते की अधिकारी मात्र वारंवार तगादे करत आहेत वीज बिलं भरण्यासाठीचे.
बरं त्यातही त्यांनी वीज बिलं भरायची, तर ट्रान्सफॉर्मरचं काय? एक तर ट्रान्सफॉर्मरसाठी नोंदणी केल्यानंतर तो लवकर शेतात लागत नाहीये, लागला ट्रान्सफॉर्मर तर तो फार फार तर 48 ते 72 तासात उडतोय. नवा ट्रान्सफॉर्मर भरायचा म्हटलं तर पुन्हा त्याच्यासाठी नव्याने पैसे शेतकऱ्यांनी भरायचे. ह्या सगळ्यांमध्ये शेतकऱ्यांच्या भल्याचं कोणतं धोरण शेतकऱ्यांचा पुत्र असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आखलेलं आहे ते एकदा सांगितलं पाहिजे. कारण दरवेळेला सन्मान्य शिंदे साहेब सांगतात की मी शेतकऱ्याचं पोरगा आहे, मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. पण तुम्ही कसल्या शेतकऱ्याचे पोरगा आहात? तर तुमच्या शेतामध्ये स्ट्रॉबेरी होते, तुमच्या शेतामध्ये ड्रॅगन फ्रूट होतं, तुमच्या शेतामध्ये सगळ्या अद्यावत आणि अत्याधुनिक पद्धतीची शेती, ज्या शेतीत तुम्ही बघित न जाता फिरायला आणि आंतरराष्ट्रीय पातळीचे लोक तिकडे निरीक्षक म्हणून येतात, तुम्ही ते शेतकरी आहात. आम्ही वाशिममधल्या ज्या शेतकऱ्यांबद्दल बोलतोय, ज्यांच्याकडे फार छोटा जमिनीचा तुकडा आहे आणि जे आसमानी संकटाने बेजार झाले आहेत, त्यांच्यासाठी सरकार म्हणून शिंदे साहेब आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने नेमकं काय केलंय हे सुद्धा या निमित्ताने विचारलं पाहिजे. आणि DPDCच्या ज्या एकूण बैठका इथे झाल्या, जिल्हा नियोजन समितीच्या बैठका, मला फार आश्चर्य वाटलं की मी DPDCच्या संदर्भाने माहिती घेत होते की बाबा इथे जिल्हा नियोजन समितीची बैठक होते का, काय त्याची नेमकी स्टेटस आहे. कोरोनाच्या काळात एक ऑनलाईन बैठक झाल्याच्या नंतर म्हणजे आत्ता या सबंध काळामध्ये संजय राठोडच त्याचे पालकमंत्री आहेत. एवढा मोठा गबरू जवान, परंतु DPDCची बैठक घ्यायला वेळ त्यांना मिळत नाही, हे फार वाईट आहे. जर तुम्ही या बैठका घेणार नसाल, अधिकाऱ्यांना बोलणार नसाल आणि नुसतं टक्केवारीचं राजकारण चालणार असेल तर हे वाईट आहे. वाशिम जिल्हा ज्या पद्धतीने विकसित व्हायला हवा होता तो अजूनही विकसित झालेला नाही. आणि याच सगळ्या प्रश्नांवरती बोलण्यासाठी म्हणून आज महाप्रबोधन सभेच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांशी संवाद साधावा म्हणून ही पत्रकार परिषद भरवली आहे. आपण विचारू शकता. भुजबळांना आवाहन केलंय की मराठा आणि ओबीसी मध्ये भाजप भांडणे लावते, आपली पोळी शेकत आहे. हो, बरोबर आहे, मी त्या मतावर ठाम आहे. कारण एकीकडे मराठा आरक्षणाच्या निमित्ताने मराठा एकवटलेला असताना दुसरीकडे ती भीती ओबीसींना दाखवत ओबीसींना एकवटायचं. पण ओबीसींचे प्रश्न मांडण्याच्या ऐवजी वैयक्तिक चिखलफेक करणं ती दोघांनीही करू नये, ती मनोज जरांगे यांनीही करू नये आणि ती छगन भुजबळ साहेबांनीही करू नये. दोघांनीही बोलताना जातीवाचक उल्लेख टाळले पाहिजे. गावगाड्याची वीण उसवणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. कारण कायद्याचा अभ्यास करणारा कुठलाही जो कायद्याचा विद्यार्थी आहे त्याला त्यातल्या मेखा कळतील. आरक्षण हा जो शब्द आहे तो भारतीय राज्यघटनेच्या प्रकरण 3 कलम 16शी संबंधित आहे. प्रकरण 3 हे मूलभूत हक्काचं आहे आणि मूलभूत हक्कांशी संबंधित कायदा करायचा असेल तर तो कायदा फक्त आणि फक्त संसदेतच होऊ शकतो. आणि संसदेतली आज घडीची क्लिअर कट मेजॉरिटी ही भाजपाकडे आहे. त्यामुळे भुजबळ साहेब असतील, मनोज जरांगे असतील किंवा विविध आरक्षणाची मागणी करणारी मंडळी असतील, यांनी प्रश्न विचारायचे असतील तर ते केंद्रातल्या भाजपाला प्रश्न विचारणं जास्त गरजेचं आहे. आणि केंद्रातल्या भाजपाचे प्रतिनिधी म्हणून राज्यातल्या उपमुख्यमंत्री फडणवीसांना आणि राज्यातले त्यांच्या सरकारमधले मुख्यमंत्री असणाऱ्या शिंदे साहेबांना नक्की प्रश्न विचारावेत. पण जातीवाचक उल्लेख टाळले जावेत, गावगाड्याची वीण उसवू नये. केंद्रामध्ये या शनिवारी जे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे खासदार आहेत त्यांनी राष्ट्रपती आरक्षणाची मर्यादा 50% पेक्षा जास्त वाढवण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली होती. त्या पाठोपाठ आपली राज्यातील 50%च्या वर आरक्षण मागण्याबाबत उल्लेख आहेत, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. एक लक्षात घ्या, संविधानामध्ये 50%पेक्षा आरक्षण वर वाढवता येत नाही. यावर बोलताना काही लोक म्हणतात की तमिळनाडूत आरक्षणाची मर्यादा 69% कशी. तमिळनाडूची मर्यादा ही 50%च्या घटनादुरुस्तीच्या आधीची आहे आणि तो विषय 9व्या परिशिष्टामध्ये पार्क केलेला आहे. 9वं परिशिष्ट सहजासहजी उघडता येत नाही. 9वं परिशिष्ट उघडायचं असेल तर कलम 368 क म्हणजे ॲब्सोल्यूट स्पेशल मेजॉरिटीने बिल सँक्शन करावं लागतं आणि तो विषय कम्प्लिटली पार्लमेंट करू शकतं.
आम्ही काय म्हणतोय की जर खरंच तुमची द्यायची नियत असेल तर जाती जातीत भांडणं लावण्यापेक्षा तुम्ही काय करा की इथल्या सरकारने एक रिझोल्युशन पास करावं आणि ते रिझोल्युशन तुम्ही असेंब्ली रिझोल्युशन तुम्ही पार्लमेंटकडे पाठवावं आणि पार्लमेंटने त्याचं स्पेशल सेशन घेऊन त्याच्यावर काम करावं। इथे तुम्ही गावागावात फिरून सभा घेतल्यात, चिथावणीखोर एकमेकांना भाषणं केली, त्याने काहीही फरक पडणार नाही आणि अशाने आरक्षण टिकणार सुद्धा नाही। त्याला पार्लमेंटमध्येच जावं लागेल। पण तरी सुद्धा इथे असं का केलं जातं? गुणरत्न सदावर्ती असेल, बाळासाहेब सराटे असेल, झिरवळ असतील, अजून काय इकडून शिंदे साहेब, तिकडून फडणवीस साहेब, ही सगळी माणसं एकमेकांवर जी नुरा कुस्ती चालवत आहेत, ही नुरा कुस्ती कशासाठी आहे तर स्पष्ट आहे, राज्यातल्या एकूण एक प्रश्नांवर भाजपा अपयशी ठरलेली आहे। राज्यातल्या एकूण एक प्रश्नांवर, ती महिला सुरक्षा असेल, तो बेरोजगारीचा प्रश्न असेल, कंत्राटी भरतीचा प्रश्न असेल, ड्रगचं रॅकेट असेल, अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकलेली तरुणाई असेल, 22 जिल्ह्यांचा दुष्काळ असेल, पीक विमा अनुदान असेल, ह्या सगळ्याच मुद्द्यांवर भाजपा जेव्हा सपशेल अपयशी ठरली तेव्हा लोकांना उत्तरं काय द्यायची? तेव्हा हे सगळे मुद्दे डायव्हर्ट करून चर्चेच्या केंद्रस्थानी आरक्षणासारखा मुद्दा आणायचा आणि जाती जातीत भांडणं लावायची, ही नुरा कुस्ती थांबली पाहिजे, ही स्पष्ट भूमिका आहे आमची। मॅडम, आता 2-3 दिवसापूर्वी आदित्य ठाकरेवर गुन्हा दाखल करण्यात आला, पुलाचं उद्घाटन करण्यात आलं, आता स्फोटी करण्यात आला का कसं काय? तो पूल कंप्लीट झाल्याची ग्वाही ही दस्तूर खुद्द बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। एक दुसरं गोष्ट अशी की तरी सुद्धा जर तुम्हाला पुलात काही शिल्लक राहिले आणि म्हणून गुन्हा दाखल करायचा असेल तर निश्चित करा, त्याला भीत नाही आम्ही। पण मग समृद्धी महामार्गावर जे एवढे सगळे मुद्दे पडले त्याची जबाबदारी घेत समृद्धीचे ठेकेदार आणि समृद्धीचं उद्घाटन करायला आलेले सगळे भाजपाई नेते किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यावर 302चे गुन्हे कधी दाखल करणार ते बोला। तेही गुन्हे दाखल झाले पाहिजेत। राहिला प्रश्न आमच्यावर गुन्हे दाखल करण्याचा, मी असेल, सन्मान्य संजय राऊत साहेब असतील, आमचे नेते आदित्यजी असतील, आम्ही सगळेच लोक, आमच्यासाठी हे गुन्हे म्हणजे आमचं निष्ठावंतांचं मेडल आहे। हे मेडल मिरवायला आम्ही तयार आहोत। एकेकाळी भाजपचा शत्रू पक्ष म्हणजे काँग्रेस होता, पण आता हिंदुत्ववादी पक्ष आता विरोधक झाले आणि जे विरोधक होते आता सत्तेत सामील झाले, याबद्दल काय सांगाल? नाही, याच्यात काही नाही। आता ते राजकीय समीकरणं गणितं बदलत राहतात, मला त्यात काही फार वाटत नाही। पण हिंदुत्व वगैरे भाजपला कळतं असं मला अजिबात वाटत नाही। भाजप जे सांगत आहे ती अतिरेकी सनातनी संस्कृती सांगत आहे, जी सनातनी संस्कृती इथल्या लोकांना मान्य नाही। हिंदुत्व सर्वसमावेशक असतं आणि उद्धव साहेबांनी ते लाख वेळा स्पष्ट केलेलं आहे। परंतु एखादी महिला पत्रकार टिकली का लावत नाही म्हणून तिला 4 चौघांमध्ये फटकारणे आणि त्याच वेळेला सन्मान्य उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी हे कुठलेही नियम पाळत नाहीत, तेव्हा त्याबद्दल गपगुमान बसणे ही राजकीय सनातनी वृत्ती आहे। त्यावर आम्हाला काही फार भाष्य करावं असं वाटत नाही। वाशिम जिल्हा हा आर्थिक जिल्हा म्हणून ओळखला जाते, शहराच्या विकासासाठी करोडो रुपये वाशिम शहरात आलेले आहे। आपला पक्ष सध्या विरोधी पक्ष म्हणून मानला जातो, पण अद्यापही वाशिमचे जे रस्ते विकास जो व्हायला पाहिजे तसा झालेला नाही। यामुळे आपल्या पक्षाकडून कोणतीच विरोधाची भूमिका घेतल्या जात नाही, याबद्दल आपलं काय मत आहे? नाही, आपला काहीतरी गैरसमज होतोय। 120 करोडचा निधी वाशिमच्या विकासासाठी आला। 120 करोडच्या निधीमध्ये इथे काम करून घेणे ही जबाबदारी कुणाची आहे? तर एकदा निधी आल्यानंतर जिल्हा नियोजन समितीने त्याच्यावरची बैठक बोलावली पाहिजे, त्याचे विषय ठरवले पाहिजेत आणि विकासाच्या कामांचं वाटप झालं पाहिजे। मी माघाशीच असं म्हणाले की अरे जिकडे डीपीडीसीची मीटिंगच झाली नाही आणि पालकमंत्र्यांना मीटिंग घ्यायला संजय राठोडांना वेळच मिळाला नाही तर निधी युटिलाइज, ऐका ना, निधी युटिलाइज कसा होणार? आता तुमचा जो प्रश्न आहे की मग विरोधकांनी काय, तर विरोधक म्हणून आमची शिवसेना इकडे प्राणपणाने लढते। ती किती प्राणपणाने लढते किंवा ती ताकद किती आहे तर ते आपण समजू शकाल की इथला एवढं पैशाचं आमिष दाखवल्यानंतर सुद्धा पंचायत समितीचा एक सदस्य वगळता नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, एकही माणूस भावना गवळींच्या सोबत गेला नाही। पण अडचण काय आहे की सध्या कुणाला दाखवायचं आणि कुणाला नाही दाखवायचं
हे साहेब तुमच्याच हातात आहे. आम्ही तर रोज तुमच्याच हक्कांसाठी, नागरिकांच्या हक्कांसाठी बोलतोय. तुम्ही मांडावं अशी आमची अपेक्षा आहे. पण तुमच्या पक्षाकडनं एकही आंदोलन झालं नाही ना आतापर्यंत. कोणी उपोषणाला नाही की विकास कामासाठी नाही. आकांक्षित जिल्हा हा पुसून काढा गडकरी साहेबांनी सांगितलेलं आहे. हा. पण आपल्या पक्षाकडनं किंवा कुठेही काही असं दाखवलं गेलं नाही. पीक विमा अनुदानाच्या साठीचा अल्टिमेटम देत आंदोलन याच जिल्ह्यात आमच्याच शिवसैनिकांनी केलं, याचा कदाचित आपल्याला विसर पडलाय. दुसरी गोष्ट अशी की एकूण राज्यातल्या शेतकऱ्यांचा दुष्काळी दौरा करत त्याचे प्रश्न वारंवार सभागृहात मांडण्याची भूमिका पक्षाचे विधान परिषदेचे जे विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांनी सातत्याने मांडलेली आहे. तिसरी गोष्ट, स्वतः सन्मान्य उद्धव साहेबांनी अगदी गावच्या बांधावर जाऊन त्याची पाहणी केली. मागच्या 15 दिवसाखाली मी स्वतः आले होते. मी कापूस शेतीच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यामुळे आम्ही जात नाही किंवा आम्ही बोलत नाही असं एकतर्फी आपण कृपया आकलन करू नये. आपण एकूण सगळी माहिती घ्या. चुकीचं आहे. वाशिम शहरामध्ये ऍक्च्युअल परिस्थिती, आज तुम्ही शहरामध्ये फिरा, तुमचा कार्यक्रम सायंकाळी 6ला आहे. तुम्ही वाशिम शहरामध्ये खरोखर घ्या, अंदाज घ्या तुम्ही वाशिम शहराचा. प्रत्येक ठिकाणी अर्धवट रस्ते होऊन पडलेले आहेत. त्या रस्त्यामुळे जनतेची इतकी हेळसांड होत आहे. कोणाचे टंगडे तूट, कोणाच्या मान, म्हणजे काय काय होत असेल. परिस्थिती इतकी गंभीर आहे वाशिम शहराची, विकासाच्या संदर्भात नाही. खरोखरच आपल्या पक्षानं विरोधी पक्षाची भूमिका मांडलेली, आपण खरोखरच त्याबद्दल स्वतः जाऊन चौकशी करावी आणि त्याच्यावर कायदे करावं असं आमचं म्हणणं आहे. एक लक्षात घ्या, मला तुमची पोटतिडीक आणि हे सगळं बघून फार चांगलं वाटतंय आणि मी तुमच्या मताशी पूर्णतः सहमत आहे की विकासाची कामं तशीच अर्धवट राहिलेली आहेत. आलेले सगळे खोके कुठे गेले हा प्रश्न विचारावा अशी परिस्थिती. खिशात गेले. बघा आता हे पत्रकारांनी सांगितलं, याच्यापेक्षा अजून मोठं आमचं यश ते काय. नाही, हे 100% सत्य आहे. हे बी आम्ही म्हणतो सत्य आहे. पण त्यांच्या खिशातून काढणं हे तुमचं करायचं काम आहे ना. आणि त्यांच्या खिशातनं आपण काढू दादा. फक्त काय होतंय ना, मी जसं मगाशी म्हटलं की जो कोणी प्रश्न विचारतो ना त्याला लगेचच यांचं पोलीस बळ हे कायदा सुव्यवस्था वापरण्यासाठी नाहीये. यांचं पोलीस बळ हे फक्त आणि फक्त जो प्रश्न विचारतो त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी. पण त्याला आम्ही भीत नाही, भीत घालत नाही. वाशिममध्ये दोन्ही पालकमंत्री आणि अब्दुल सत्तार या दोघांनी वाशिममध्ये जमीन घोटाळे केले. हे सगळं दबले ताई साहेब. वा, करोडो रुपये जमीन गेले साहेब. वाशिम पालकमंत्री आहेत आणि अब्दुल सत्तार दोघांनी केलेले आहेत. या प्रकरणात पुढे काहीच झालं नाही. मला खरंच वाशिमच्या सगळ्या पत्रकारांचं अभिनंदन करावं असं वाटतंय की पत्रकार परिषदेमध्ये स्वतः पत्रकार जेव्हा सांगतात की अब्दुल सत्तार, संजय राठोड किंवा भावना गवळी यांनी इथे काय पद्धतीचे जमीन घोटाळे केले किंवा एकूण मतदारसंघाचं किती वाटोळं केलं, हे जेव्हा आपल्यासारख्या जागरूक पत्रकारांकडूनच मांडणी होते तेव्हा ती खऱ्या अर्थानं लोकशाही जिवंत ठेवणारी गोष्ट आहे. तुमचं अभिनंदनही केलं पाहिजे आणि तुमचे आभारही मानले पाहिजे की तुमच्यासारखे एवढे जागरूक पत्रकार आहेत. पत्रकारांनी हा जे प्रश्न मांडला जी जी, हा प्रश्न कोणी म्हणजे सत्ताधारी का विरोधाच्या इच्छाचा नाहीये. नागरिक म्हणून नागरिकांचे प्रश्न म्हणून मांडते. प्रश्न असा बरोबर आहे की 120 कोटी रुपये आले, त्यातले अवघे काय मोटार मोजायचे तेवढे पैसे खर्च केले आणि अर्धे रस्ते तसेच ठेवले, बिलं काढून घेतले. बरोबर. विरोधी पक्ष म्हणून एक आपली भूमिका असली पाहिजे की बाबा तिथून ते लोकांच्या लक्षात आणून दिलं पाहिजे. दादा तुमचं अगदी म्हणणं बरोबर आहे आणि विरोधी पक्ष म्हणून आपण सातत्याने ती भूमिका मांडतो. फक्त अडचण काय होते माहितीये का, आपण जेव्हा अधिवेशनात सुद्धा आपले प्रश्न उपस्थित करायला जातो ना, तिथे अधिवेशनात सुद्धा आपल्या माणसाला प्रश्न विचारायला वेळ कसा कमीत कमी मिळेल याच्यासाठीची नाकेबंदी करून ठेवली जाते. पण तेवढ्यातूनही वाट करत आम्ही ते काम करत आहोत, करणार आहोत आणि करत राहू. आम्ही काम झाल्यावर क्रेडिट घेणाऱ्यांपैकी नाही आहोत की काम झाल्यानंतर मी केलं का तू केलं, हे क्रेडिट आम्ही घेत नाही. तर मग जनतेचं नुकसान होऊन राहिलं ना. पण ठीक आहे, आपण त्यांना प्रश्न विचारला. नाही, मी म्हणूनच म्हटलं की आम्ही त्याच्यामध्ये सातत्याने लढत राहू, लढतोय. म्हणजे काय? तुम्हाला म्हणलं आता लढत राहू म्हणजे काय, म्हणजे तुमच्या भाषेत काय डोकं फोडायचं कमी वेळ नाहीये तुमच्या. म्हणजे ऐका ना, ऐका दादा ऐका. लढत राहू म्हणजे मी काय सदा सर्वंकर सारख्या हवेत गोळ्या झाडायच्या का प्रकाश सुर्वे सारख्या हातपाय तोडायची भाषा करायची का संतोष, ऐका ना, का संतोष बांगर किंवा संजय गायकवाडांच्या सारख्या घाणेरडी शिवीगाळ करायची. आम्ही लढत राहू म्हणजे काय करू, आम्ही संविधानिक पद्धतीने प्रश्न विचारू, आम्ही संविधानाच्या चौकटीत राहून, कारण आमच्यावर आमच्या पक्षप्रमुखांचे आणि आमच्या कुटुंबाचे फार चांगले संस्कार आहेत. त्यामुळे कंत्राटदारांना धमक्या देणारे जे लोकप्रतिनिधी असतात ना, त्या पठडीतली नाहीये मी.
जे नाही माझे काम आहे ते मीच करणार आहे, ते तुम्ही नाही करायचे, माझं ठरलेलं आहे ना, हे मी नाही करू शकत. माझ्या काही म्हणजे माझ्या संस्काराच्या त्या मर्यादा आहेत, माझ्यावर जरा चांगले संस्कार झालेले आहेत. जी जसं तुम्ही सांगितलं की संविधानिक पद्धतीने आम्ही हा प्रश्न मांडला. वाशिमच्या रस्त्याचा प्रश्न जे तुमचे 13 आमदार आहेत ते येत्या हिवाळी अधिवेशनात मांडणार आहेत का? वाशिमचा प्रश्न हिवाळी अधिवेशनात अग्रक्रमाने मांडला जाणार. नुसता प्रश्न अधिवेशनातही मांडला जाणार नाही, तर अधिवेशनाच्या बाहेर रस्त्यावरची लढाई सुद्धा आम्ही इथे लढणार आणि त्यासाठीचा एक भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर सुद्धा निघणार. ताई, 2 जमीन घोटाळा प्रकरण झाले, कलेक्टरने दोन्ही पण ऑर्डर रद्द केल्या. परत त्या ऑर्डर व्हाव्या. मला खरंच कौतुक करावं असं वाटतंय तुम्हा लोकांचं की मला काहीच बोलायची गरज पडत नाहीये की वाशिममध्ये किती घोटाळे आणि किती भ्रष्टाचार करून ठेवलाय या लोकप्रतिनिधींनी. हे तुम्ही सांगताय हे इतकं कौतुकास्पद आहे की काय, म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीयेत. ताई, सोयाबीनच्या संदर्भातला तुम्ही मुद्दा काढला. सध्या सोयाबीनला 4,500 ते 5,000 दर आहे. 2013 साली देवेंद्र फडणवीस आणि सध्याचे कृषी यात्रा राज्य काढली. कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल. आणि पंकजाताई यांनी लातूर ते औरंगाबाद अशी एक सोयाबीन दिंडी काढली. त्यांनी 6,000 रुपये दर मागितला होता. आज तब्बल 10 वर्ष झाली तरी सुद्धा तो दर मिळत नाहीये. यासाठी सुद्धा आपण भांडणार का? यासाठी आपण शिवतीर्थावरून सुद्धा ही भूमिका मांडलेली आहे. दसरा मेळाव्यात सुद्धा ही भूमिका आपल्या पक्षाकडून मांडली गेलेली आहे. यासाठी आपण अधिवेशनातही, मागच्या अधिवेशनात, पावसाळी अधिवेशनातही प्रश्न विचारलेला आहे. पुन्हा आपण हिवाळी अधिवेशनातही पश्चिम विदर्भाचा हा महत्त्वाचा मुद्दा म्हणून हा प्रश्न मांडू. आणि यासाठी महाप्रबोधन यात्रेतनं आपण कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष सन्माननीय पाशा पटेलजी किंवा आम्हाला सोयाबीनला आम्ही एवढा भाव देणार आहोत आणि अध्यक्ष महोदय एवढा भाव मिळालाच पाहिजे, त्या अध्यक्ष महोदयांना सुद्धा आम्ही महाप्रबोधन यात्रेतनं प्रश्न विचारत आहोत. राज्यभरामध्ये महिलांवर अत्याचार वाढले, आपण बोलला दाखवल्यात, अनेक ठिकाणी आपण भेटी दिल्या. कुठेतरी राज्य महिला आयोग त्याचं वचक नाही का प्रशासनावर, किंवा त्यांची भूमिका कशी असायला पाहिजे? राज्य महिला आयोगाचे कालचे स्टेटमेंट मला खूप दुर्दैवी वाटले. काल जेव्हा त्या म्हणाल्या की टोल फ्री नंबर आम्ही दिलेला आहे. आपण अकोल्यातल्या ज्या घटना काल मांडल्या ना, त्या सगळ्याच्या सगळ्या फक्त 8वी पर्यंतच्या मुलींच्या मांडल्या. आता या ज्या छोट्या बालिका आहेत यांना टोल फ्री नंबर कसा कळेल? दुसरी गोष्ट की यांना आपण इन्सिक्युअर फील करतोय हे कधी कळेल? तिसरी गोष्ट, या सगळ्या ज्या मुली आहेत, म्हणजे आत्ता आम्ही काल ज्या मुलीच्या घरी गेलो त्यांच्याकडे तर अक्षरशः अंथरायला चटई नव्हती साधी. त्यांच्याकडे लेकराला स्मार्टफोन द्यायला पैसे असतील का? कुठून मोबाईल आणतील बरं त्या की लगेचच टोल फ्री नंबर डायल करतील? आणि या मुलींनी आत्मनिर्भर वगैरे व्हायला पाहिजे, हे तर खूपच अतिशयोक्ती झाली. म्हणजे मोदीजींचा किती प्रभाव पडलाय महिला आयोगावर की या मुलींनी आत्मनिर्भर व्हायला पाहिजे. 7 वर्षाचं लेकरू, 8-9 वर्षाचं लेकरू, कसलं आत्मनिर्भर? त्यात मला वाटतंय भाजपच्या कोणीतरी एक 3ऱ्या-4थ्या फळीतली एक आक्रस्ताळी बाई काहीतरी बोलत होती काल, आणि आक्रस्ताळेपणा करत त्या बाईने सांगितलं की कुटुंबातलाच हा मामला आहे. काय घाणेरडेपणा, गलिच्छपणा आहे. मुळात आम्हाला भाजपसारखं राजकारण करता येत नाही घाणेरडं. भाजपचं जे घाणेरडं राजकारण आहे की अशा एखाद्या घटना घडल्या की मुलगा कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, मुलगी कुठल्या जातीची आहे, कुठल्या धर्माची आहे, मग त्याच्यात लव जिहाद घुसवता येतं का, असं जे बघणारे लोक आहेत, असं आम्ही करू शकत नाही. त्यामुळे मला त्या फॅमिलीचं नाव, आडनाव, एरिया, जात याच्यातलं काहीच गोष्ट, स्टेटस डिस्क्लोज करण्याची इच्छा नाही. पण एवढं नक्की की मुलगी एका वेगळ्या समुदायातली, मुलगा एका वेगळ्या समुदायातला आहे, तरीसुद्धा जर भाजपच्या या ज्या पुढारी बायका आहेत या फक्त आणि फक्त आपल्या सरकारला डिफेंड करण्यासाठी अशी चुकीची माहिती देत असतील तर बाईपणाच्या संवेदना गेल्या कुठे? काल काहीतरी एक उपसभापतींनी पण काहीतरी स्टेटमेंट केलं राजकारणाच्या संबंधाने. महिला उपसभापतीकडून हे मला अपेक्षित नाही आहे. बाईपणाच्या संवेदना जाग्या असल्या पाहिजेत, कारण आम्हाला याच्यावर राजकारण, मी जसं म्हटलं, आम्ही जात धर्माचे मुद्दे काढले असते, आम्ही त्यात पडत नाही. परंतु नीतिमत्ता गहाण टाकलेल्या आणि 15-20 वर्ष शिवसेनेने सलगपणे आमदारकी किंवा खासदारकी दिल्यानंतरही शिवसेनेशी, तत्वाशी, मूल्याशी, विचारधारेशी बैमानी करणाऱ्या या पुढारी बायकांना काय म्हणजे असं. ताई, वाशिमचं जलसंधारण मंडळ कार्यालय
वाशिममधून गेलेला आहे त्यासाठी शिवसेनेनं आंदोलन केलं, पण हा मुद्दा तुम्ही इथे उचलणार का? जिजाऊ प्रकल्पाच्या म्हणजे जिजाऊ प्रकल्प बुलढाण्यात आहे आणि तिथे ऑलरेडी एक कार्यालय होतं. एका जिल्ह्याला एकच कार्यालय असलं पाहिजे, पण इकडचं कार्यालय पुन्हा तिकडे हलवलं गेलं. सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी. आता हे मंडल कार्यालय तिकडे हलवणं हा एका अर्थाने खरं तर वाशिमवर पण अन्याय आहे आणि इथल्या जनतेवर पण मला असं वाटतं की हा प्रश्न तर उचललाच पाहिजे. उचलणार का म्हणजे काय, उचलण्यासाठीच आम्ही लोकप्रतिनिधी आहोत ना. शिवसेना आपल्या इथे आंदोलन केलं, प्रेस घेतली होती, सुरुवात शिवसेनेनं केली. किती प्रामाणिक पत्रकार आहात तुम्ही. हे कार्यालय पण तिथं अधिवेशनात गरज आहे. नाही साहेब, जी, जी, हे जी. कार्यालय शेगावला हलवलं हा भाग वेगळा आणि इथलं ऑफिस त्याने बुलढाण्याला अटॅच केलेलं आहे. त्याच्यामुळे सकाळी जर 11 वाजता 12 वाजता कार्यालयातला माणूस कागद घेऊन गेला, बुलढाण्याला पोहोचेपर्यंत ऑफिस बंद होऊन जाईल. किती वाईट परिस्थिती आहे. आणि हे अधिकारी सांगतात, मॅडम अधिकारी सांगतात म्हणजे आज होणारं काम 15 दिवसावर घेत तो होऊ द्या ना. एक सेकंड. हा होऊ द्या ना एकदा ताई. उत्तर होऊ द्या ना. एक नाही, माहिती तुम्हीच सांगताय, मी म्हणजे तुम्हीच उत्तर आणि तुम्हीच प्रश्न तुम्ही ऐकते ते सगळं. हा प्रश्न विधान परिषदेतही मांडला जाईल, हा प्रश्न महाप्रबोधन यात्रेतून गावागावातूनही मांडला जाईल आणि या प्रश्नावर पक्षाच्या वतीने आम्ही स्वतः सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आणि संबंधित खात्याच्या मंत्री महोदयांना सुद्धा उद्धव साहेबांच्या मार्फत पत्र सुद्धा लिहिलं जाईल खात्रीने. अशी पळवापळी मेडिकल कॉलेजची सध्या सुरू आहे. प्रेसिडेंट लागण्यासाठी इथले लोकप्रतिनिधी आपापल्या मतदारसंघ मेडिकल कॉलेज मार्गावर आहे. नाही, हे नुसतं एवढ्यासाठीच पळवापळवी करत नाही. ते आपापल्या जमिनीचे भाव वाढले पाहिजेत, तुझ्या जमिनीचा भाव पडावा, माझ्या जमिनीचा भाव वाढावा, यासाठी पण ही सगळी नाटकं केली जातात. तेवढा एकच माणूस भाजपमध्ये फारच म्हणजे रोखठोक बोलणार आहे. हा, बोला 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 बोला. महाप्रबोधन यात्रा दरम्यान आपण पहिला टप्पा पार केला, आता दुसऱ्या टप्प्याला. तर या स्थिती दरम्यान आपण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची परिस्थिती सध्या काय वाटते? म्हणजे या महाप्रबोधन यात्रेचा आगामी निवडणुकीमध्ये कितपत फायदा होईल शिवसेनेला? फायदा किती होईल हे तुम्हीच लोक अनालिसिस चांगलं करू शकाल. पण एक नक्की आहे की राज्यभर फिरताना महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून आम्हाला एकतर लोकांमध्ये किती अंडर करंट आहे हे समजून घ्यायला मदत झाली. उद्धव साहेबांच्या प्रती ज्या पद्धतीने ते भरल्या ताटावरून उठले आणि सगळा राजपाट क्षणार्धात सोडून खाली आले, हे लोकांना अजिबात रुचलेलं पटलेलं नाही. ज्या पद्धतीने इंदिराजींची हत्या झाली आणि त्यानंतर एक मोठी लाट आली आणि त्या लाटेमध्ये कधी नव्हे ती ॲब्सोल्यूट मेजॉरिटी पार्लमेंटमध्ये बघायला मिळाली, तशी लाट आत्ता सध्या आम्हाला राज्यात जाणवते. कारण लोकांना कपटनीती चालत नाही. उद्धव साहेबांचं एकूण अतिशय चांगलं चालणारं सरकार, कारण कोरोना चालू असताना सुद्धा कुठल्याही हॉस्पिटलमधून एका रात्रीत एवढे मृत्यू झाले नव्हते जेवढे मृत्यू आत्ता कोरोना नसताना आपण कल्याणच्या रुग्णालयात, ठाण्याच्या रुग्णालयात, संभाजीनगरच्या घाटीच्या रुग्णालयात किंवा नांदेडच्या रुग्णालयात बघितली. ही आरोग्याची दुरावस्था कधीही नव्हती. विशेष कायदा सुव्यवस्थेचा जोपर्यंत सन्माननीय उद्धव साहेब मुख्यमंत्री होते त्या 2.5 वर्षाच्या काळात एकही मॉब लिंचिंग झाली नाही आणि लोकांना बाहेर निघू नका असं सांगण्यासाठी कुठेही लाठी हल्ला करावा लागला नव्हता. पण आत्ता मात्र बारसूच्या रिफायनरीवर लाठी हल्ला, इकडे मराठा आरक्षणाच्या आंदोलकांवर लाठी हल्ला, वारकऱ्यांवर लाठी हल्ला, म्हणजे गृहमंत्री म्हणून फडणवीसांना प्रश्न हाताळता येत नाहीत हे आता लोकांच्या लक्षात येत आहे. त्यामुळे निश्चितपणे या सगळ्यांचा परिणाम येणाऱ्या निवडणुकीमध्ये दिसेल. आणि मला असं वाटतं की महाप्रबोधन यात्राच नाही, महाप्रबोधन यात्रा असेल, निष्ठा यात्रा असेल, आमच्या सगळ्या जिल्हा पातळीच्या पदाधिकाऱ्यांनी राबवलेला होऊ द्या चर्चाचा उपक्रम असेल, शिवसंवाद असेल, शिवगर्जना यात्रा असेल आणि सन्माननीय पक्षप्रमुखांनी विभागवार केलेले दौरे असतील, ह्या सगळ्याच गोष्टी यामुळे लोकांचा संपर्क आणि लोकभावना आमच्यापर्यंत पोहोचते आणि काम करायला प्रोत्साहन सुद्धा मिळते. मॅडम, वाशिम जिल्हा प्रवण क्षेत्र असलेला जिल्हा आहे, भौगोलिक परिस्थिती वाशिमची पाहिली तर याचा सिंचनासाठी आपला पक्ष वाशिम जिल्ह्याला काय मदत करेल? सत्तेत आल्यावर नक्की मदत करू की दादा, कारण आम्ही मदत करण्यासाठी ज्यांना नेमलं होतं त्यांनी वाशिमकरांची घरं भरण्याच्या ऐवजी स्वतःच घर भरलं
आणि ते कळायला आम्हाला उशीर झाला ही नक्की आमची चूक आहे, परंतु आम्ही आमची चूक सुधारण्यासाठीच वाशिमकडे जातीने लक्ष द्यायला आलेलो आहोत. दुसरा प्रश्न मॅडम, श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आणि श्रद्धे माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या युतीबद्दल जनता संभ्रमात आहे, तर आपण काय सांगतो? मला वाटतं तर ते संभ्रम असण्याचं काही कारण नाही. अजून निवडणुका जाहीर व्हायला अवकाश आहे आणि अजून कुठलीही म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची सुद्धा कुठलीही जागा वाटपाची एकही बैठक झालेली नाही. यथावकाश जेव्हा बैठका सुरू होतील तेव्हा ते सगळं चित्र स्पष्ट होईल. म्हणजे आपण खूप आधीच असं काहीतरी प्री मॅच्युअर्ड स्टेटमेंट करणं काही योग्य ठरणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.